दिलेर चाचा, अरे ये तो जानवर है, उस पर बैठकर उसे ले जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे। पर हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप दिल्ली कैसे लाओगे, आगरा कैसे लाओगे? मला आज तुमच्याकडनं अपरिचित शिवराय हे जाणून घ्यायचं पडला की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हे मिनरल वॉटर असेल का? तेव्हा ते रिझल्ट ऐकून आम्हाला हार्ट अटॅक येण्याचा बाकी राहिला होता। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील पाण्याची जेव्हा शुद्धता तपासल्या गेली, त्याचं पोल्युशन युनिट होतं, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 25 लाख लोकांना वर्षाला पाणी पुरेल इतकं पाणी त्या रायगडावर उपलब्ध आहे। महादरवाजानं खाली कुशावर्त तलावाकडे जर तुम्ही उतरलात तर त्या कुशावर्त तलावाजवळ तुम्हाला एक स्मारक दिसतं। सर ते स्मारक नाहीये, शिवाजी महाराज असेल, महाराणा प्रताप असेल, यांच्यावरती तुमचा काळा अभ्यास आहे। संभाजी महाराज यांचं सारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं नाही। हे आईला बापाला पदराला धरून बांधलेले नसतात, जन्म झाला त्या दिवसापासून त्यांचं शिक्षण सुरू होतं। स्वराज्य सहज चला इथे किल्ला बांधू, तिथे पाणी व्यवस्था करू असं स्वराज्य उभं राहिलं नाही। सुरत महाराजांनी 3 दिवसात तुटली। यावेळेस महाराजांना मिळाले 1 कोटी होन। आता 1 कोटी होन ही रक्कम अनेकांना छोटी वाटेल, 4 लाख कोटी सर, बापरे, 4 लाख कोटी रुपये इतकी ती रक्कम होते। म्हणजे महाराष्ट्र सरकारचं एका वर्षाचं आज बजेट जेवढा आहे तेवढा पैसा महाराजांनी फक्त 3 दिवसात कमावलेला आहे। नमस्कार, मी प्रवीण रोकडे पाटील आणि गावठी बडबड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं तर आज आपल्याकडं अतिशय उत्तम वक्ते, उत्तम व्याख्याते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर, गुजरात, अक्षरशः दिल्ली त्यांनी गाजवून आलेले आहेत असे सचिन देवरे सर आपल्या आज मंचाला लाभलेत। तर जास्त वेळ नाही घेता मी फक्त तुम्हाला एक विनंती करेल की कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तुम्ही सगळे कार्यक्रम बघत असता आणि आम्हाला फॉलो, सबस्क्राईब करायचं विसरून जाता, शेअर करायचं विसरून जाता। तर विषय खूप सुंदर आहे। तुम्ही जर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला याही पुढे त्यांचे अनेक व्याख्यानं आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते तुम्हाला दिसतील। तर जास्त वेळ न घेता सर, तुमचं गावठी बडबड या यूट्यूब चॅनलच्या मंचावर हार्दिक स्वागत। नमस्कार, धन्यवाद। तुम्ही 1500+ व्याख्यानं केलेत। हो, अक्षरशः दिल्लीपर्यंत तुम्ही मजल मारली। महाराष्ट्र सदनामध्ये तुम्ही 2 दिवस व्याख्यान तुम्ही केलं। पण हे सगळं करत असताना देवरे सरांची सुरुवात कुठून झाली? एक व्याख्याता म्हणून आपण एखाद्या मंचावर जातो आणि बघणाऱ्यांना असं वाटतं की हा माणूस जो आहे हा परिपूर्ण आहे, पण ती परिपूर्णता येण्याची सुरुवात कुठेतरी होत असते। तर काय सांगाल सर? खरं म्हणजे साहेब असं झालं की वक्ता होणं हे काही माझ्या ध्येय निश्चितीमध्ये नव्हतं। मी शिक्षक होतो, शिक्षक आहे, आणि शिक्षक असताना एक शाळेत मी शिकवत होतो, आणि पण एक होतं, लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड होती, इतिहासाची मला आवड होती, आणि महाराष्ट्रात जो राहतो त्याला छत्रपतींच्या इतिहासाची आवड ही उपजत असते। आणि त्यामुळे सूत्रसंचालन असेल, कुठे थोडंसं बोलणं असेल, असं माझं सुरू होतं। शाळेत बोलायची सवय होतीच। पण झालं असं सर, एकदा आमच्या पाचोरा शहरामध्ये सिंधुताई सपकाळ यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं। पाचोरा नगरपालिकेकडून एक डिसेंबर महिन्यामध्ये एक व्याख्यानमाला आयोजित केली जाते 7-8 दिवसाची, आणि महाराष्ट्रातले नामवंत वक्ते त्या व्याख्यानमालेमध्ये बोलवल्या जातात। आणि मी उत्तम श्रोता होतो आहे, आणि मी देखील त्या व्याख्यानमालेला न चुकता जायचो। एकदा काय झालं, सिंधुताई सपकाळ यांचं आईच्या काळजातून या विषयावर तिथं व्याख्यान आयोजित केलेलं होतं। आता झालं असं, हिवाळ्याचे दिवस होते, मी सिंधुताईंना आधी एकदा ऐकलेलं होतं, आणि त्यामुळे मी असा विचार केला की आज आपण घरीच थांबूया। मी घरी थांबलेलो होतो असताना अचानक आमच्या पाचोऱ्यामध्ये सकाळ वृत्तपत्राचे ते वार्ताहरही होते आणि कॉलेजला प्राध्यापकही होते, असे CN चौधरी सरांचा मला फोन आला। म्हणाले, सचिन कुठे आहेस? म्हटलं, गुरु मी घरी आहे।
मग त्यांनी विचारलं, म्हणजे सांगितलं की म्हणजे आपला सिंधुताईंचा जो कार्यक्रम आहे व्याख्यानमालेचा, तिथं तू पटकन ये. आता मला असं वाटलं की सूत्रसंचालन करायला सरांनी मला बोलवलं असेल. म्हटलं आपण सूत्रसंचालन सुरुवात करून देऊ की महाराष्ट्रात फिरणारं एक वादळ सिंधुताईंच्या रूपानं आज पाचोरा शहरात आलेलं आहे. आणि एक सुरुवात झाली कार्यक्रमाला की सरांना सांगू की सर आभाराचं तुम्ही पहा आणि आपण घरी येऊ. अशा काहीशा तयारीनं मी तिथं गेलो. पण तिथं असं झालं होतं, सिंधुताई या संभाजीनगरहून पाचोरा शहरात येणार होत्या आणि संभाजीनगरहून पाचोरा शहरात येताना चाळीसगाव शहराजवळ कन्नड घाट आहे, हो तुम्ही ऐकलं असेल. हो ऐकलं. त्या कन्नड घाटामध्ये ट्रॅफिक जाममध्ये त्यांची गाडी अडकली होती आणि त्यांनी आयोजकांना फोन केला होता की मला यायला साधारणतः तास दीड तास उशीर होईल बरं. आणि एवढी ते तुम्ही काळजी घ्या, लोकांना थांबवून ठेवा वगैरे जे असेल ते असेल. पण आयोजकांना प्रश्न पडला की 8:15ची वेळ दिलेली, हजारो लोक कार्यक्रमाला जमलेले बरं. आणि लोकांमध्ये जर अशी बातमी पसरली की 1.5-2 तासांनी सिंधुताई येणार आहेत, तर मग लोक तितकेसे थांबत नाहीत व्याख्यानाला, घरी निघून जातात. कारण ग्रामीण भागातून आलेले प्रेक्षक प्रश्नच खूप नाही. त्या व्याख्यानमालेला असतात. आणि मग मला तिथं बोलवलं, सरांनी मला पाहिलं, जवळ मी सरांच्या गेलो आणि सर काहीतरी सूत्रसंचालन करत होते आणि बोलता बोलता सर अचानक म्हणाले की म्हणे उपस्थित श्रोत्यांनो की सिंधुताई येण्याला थोडा अवकाश बाकी आहे, पण तोपर्यंत आपल्या पाचोऱ्याचे तरुण वक्ते सचिन देवरे सर हे म्हणे तुमच्याशी संवाद साधतील. अचानक. आणि सर खरं सांगतो, जर मी लोकांच्या समोर आलेलो नसतो तर मी घरी निघून गेलो असतो. पण लोकांच्या समोर आलो, लोक कोण हा सचिन देवरे आणि कोण हा नवीन वक्ता म्हणून माझ्याकडे आश्चर्यानं पाहायला लागली. आणि सर हळू आवाजात माझ्याकडे माईक देताना म्हणाले, अरे म्हणे सचिन, सिंधुताईंना यायला तासभर उशीर आहे, पण तू काहीतरी बोल, पण असं बोल की या लोकांना उठू देऊ नकोस, गर्दी खेळवून ठेव. आणि मी व्यासपीठाकडे पाहिलं तर आईच्या काळजातून हा सिंधुताईंचा विषय होता. आणि मग माझं वाचन सर बरं असल्यामुळे आईच्या गोष्टी मला सगळ्या आठवत गेल्या. म्हणजे खलील जिब्रानच्या आईपासून ते साने गुरुजींच्या आईपर्यंत, छत्रपती शिवरायांची आई जिजाऊ, बाबासाहेबांची आई असेल, महाराणा प्रतापांची आई असेल, अशा सगळ्या मातृत्वाच्या गोष्टी मी सांगत गेलो. आणि पहिल्यांदा मी 40-45 मिनटं तब्बल मी बोललो आणि ते उपस्थितांना इतकं भावलं, समोरचे लोक कानात प्राण आणून ते ऐकत होते. आणि म्हणजे एका माणसानं तर माझा फोटो काढला आणि बोलता बोलता मी सांगितलं होतं की मी सरदार एस.के. पवार हायस्कूल नगरदेवळा इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर माझ्या शाळेच्या पत्त्यावर त्यानं माझा तो फोटो आणि एक सुंदर असं छानसं प्रतिक्रियांचं की छान झालं व्याख्यान असं त्या माझ्या शाळेत त्यानं पाठवून दिलं होतं. आणि सांगायचा हेतू हा की 1 पाऊण तास मी बोललो, सगळी लोक बसून राहिली. थोड्या वेळानं सिंधुताई आल्या, मग सिंधुताईंच्या हस्ते माझा सत्कारही झाला. त्यावेळेस पंडित तात्या शिंदे हे पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष होते, त्यांच्या हातूनही माझा सन्मान झाला. आणि मी विसरलो की म्हटलं एक बरं झालं की आपल्यामुळे आयोजकांचा खोळंबा वाचला, त्रास वाचला आणि आपणही अचानक का होईना, उत्स्फूर्त का होईना, चांगलं बोललो असं वाटलं. आणि मी ती गोष्ट विसरलो, पण लोक मात्र ती गोष्ट विसरले नव्हते. आणि डिसेंबर महिन्यानंतर लगेच जानेवारी महिन्यात म्हणायचं म्हणजे तारीख सांगायची तर 12 जानेवारीला जिजाऊ जयंती असते. आणि या जिजाऊ जयंतीला मग बाजूच्या एका खेडेगावातून फोन आला की सर तुम्ही जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आमच्या गावात व्याख्यानाला याल का. आता आईच्याच गोष्टी मी सांगितल्या होत्या, त्यात माँसाहेब जिजाऊंच्या जीवनातल्या गोष्टी अनेक होत्या. म्हटलं चला आपण यात आणखी काही गोष्टींची भर टाकूया आणि हे व्याख्यान देऊया. ते व्याख्यान झालं चला आई जिजाऊ बनूया या नावाचं. आणि मग तेही गाजलं. आणि मग छत्रपती पुढच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीसाठी मग अनेक फोन यायला लागले. आणि मग शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या हा विषय मी निवडला. आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये हे व्याख्यान इतकं लोकप्रिय झालं, माझ्या सगळ्या व्याख्यानांमध्ये सगळ्यात लोकप्रिय व्याख्यान असेल तर ते हे आहे, शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या. आणि असा हा व्याख्यानांचा प्रवास सुरू झाला. सर खरं तर तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्यासोबत जो इन्सिडेंट घडला की अक्षरशः ज्या प्रमुख वक्त्या होत्या सिंधुताईची सपकाळ, खरं तर महाराष्ट्रातलं ते दैवत आहे असं मी म्हणेल. खूप अनाथांची सेवा केली,
त्यांचा जो त्रास आहे, मी त्यांच्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितल्या. मी प्रत्यक्ष माझं नशिबात नव्हतं त्या बघण्याचा, पण मी तुमच्यासारखा थोडासा अभ्यासू असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांनी जे केलेले कार्य आहे ते खूप महान आहे. परंतु अशा ज्या सिंधुताई ज्या होत्या, अक्षरशः त्यांना जो प्रवासात झालेला वेळ असेल, उशीर असेल, आणि निमित्ताने तुम्ही त्या मंचावर उभे राहिले आणि खरं तर खूप सुंदर वक्ते, सुंदर व्याख्याते महाराष्ट्राला भेटले. तर कुठे ना कुठं सिंधुताईंचा याच्यामध्ये मोलाचा सहभाग आहे. त्यांनाही मी या मंचावरती जे श्रद्धांजली देतो की त्या आज आपल्यात नाहीये. सर खरं तर परिस्पर्शानं लोखंडाचं Yes, सोनं होतं. अगदी बरोबर. तसं त्या परिसाचा स्पर्श माझ्यासारख्या लोखंडाला झाला अगदी आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर सर. खरं तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांना मी मुख्य विषय आजचा जो होता ते छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप या अतिशय महान महापुरुष आहेत ते, यांच्याबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि मी त्यांना आज विषय दिला होता, सर मला अवांतर कुठलंही काहीच नको आहे, मला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आमच्या श्रोत्यांनाही ऐकायचे आहेत आणि ते असे ऐकायचे आहेत का ते अपरिचित, आपल्यापासून ते दुरावलं गेलेलं आहे किंवा लिहिलं गेलेलं कमी आहे आणि ते आपल्याला माहीत नाही आहे. जो सर्रास लिहून ठेवलेलं, सर्रास आपण मोठ्या मोठ्या नेत्यांच्या भाषणांमधून ऐकलं असेल, टी व्हीवर ऐकलं असेल, कुठेतरी कॅसेट प्ले करून ऐकलं असेल, परंतु काही गोष्टी अशा होतात की सहज कुठली गोष्ट घडत नाही. कुठली तरी त्यांची व्यवस्थापनाचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील. सर आम्हाला आज तुमच्याकडनं अपरिचित शिवराय हे जाणून घ्यायचं, तर काय? नक्की खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या हे व्याख्यान मी आताच सांगितलं की प्रचंड महाराष्ट्रात गाजलं. पण एक आहे, वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे छत्रपती आपल्याला प्रत्येक ठिकाणी मांडावे लागतात. शक्यतो गावखेड्यामध्ये किंवा तरुण मित्रमंडळ असेल, असं मंडळ असेल, म्हणजे जिथे प्रेक्षकांची संख्या 5 वर्षाच्या मुलापासून 70-80 वर्षाच्या आजोबांपर्यंत आहे, तिथं मी हा विषय मांडत असतो. पण प्रत्येक ठिकाणी हा विषय मांडून चालत नाही. तुम्ही व्याख्यानमालेमध्ये गेलात, तुम्हाला वेगळे छत्रपती मांडावे लागतील. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तिथं मी शिवराय द सक्सेस गुरु हा विषय मित्रांनो मांडत असतो. व्याख्यानमालेमध्ये अपरिचित शिवराय हा विषय मी मांडत असतो. शिवरायांचे हे वेगवेगळे अंग आहेत. अपरिचित शिवरायविषयी सांगायचं म्हटलं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या छत्रपती शिवरायांच्या आपल्यापासून अपरिचित राहिल्या. उदाहरण द्यायचं झालं म्हटलं सर, तर छत्रपती शिवरायांच्या कालीन पाणी व्यवस्था आपल्याला सांगावी लागेल. आता आपण इथं तुम्ही पाणी ठेवलंय, खरं म्हणजे आपण जेव्हा फिरायला जातो बाहेर, आताही मी प्रवास करून इथं नाशिकमध्ये तुमच्याकडे आलो, आता प्रवासामध्ये आपण मिनरल वॉटर पितो, कारण बाहेरचं पाणी आपण पित नाही, शुद्ध पाणी पितो, कारण की आपल्याला आजार होऊ नये ही भावना, ही गोष्ट त्यामागे असते. कारण जास्तीत जास्त आजार हे पाण्यामधून होतात. आणि आमच्या मित्रांचा एक समूह आहे, छत्रपतींच्या वेगवेगळ्या गोष्टींवर काम करण्याचा आम्हाला सगळ्यांना छंद आहे. आता माझ्या एका मित्राला प्रश्न पडला की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हे मिनरल वॉटर असेल का? छत्रपती शिवराय त्यांच्या सैनिकांना, मावळ्यांना किंवा स्वतः शुद्ध पाणी कुठून मिळवत असतील, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. आपण गडावर जर गेलो कोणत्याही, तर शिवकालीन गडावर असे पाण्याचे टाके खोदलेले आहेत. त्या मित्रानं काय केलं, त्या पाण्याच्या टाक्यांमधलं पाण्याचे काही नमुने एकत्र केले आणि ते शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले की यात किती टक्के शुद्धता आहे, किती अशुद्धता आहे, ते तपासण्यासाठी पाठवले. आता त्याचे जेव्हा रिझल्ट आले, तेव्हा ते रिझल्ट ऐकून आम्हाला हार्ट अटॅक येण्याचा बाकी राहिला होता सर. कारण की आज आपण जे मिनरल वॉटर वापरतो, कारण त्या काळी ते पाणी अधिक शुद्ध असेल, आज तरी थोडं ते अशुद्ध झालेलं आहे. तर मिनरल वॉटर पाण्याचा आपण जे पाणी पितो, या पाण्याचा कायदा महाराष्ट्र शासनाचा असा सांगतो की मिनरल वॉटर पाण्यामध्ये 10 लाख युनिटमध्ये सुद्धा 17 युनिट इतकं पोल्युशन असतंच. त्यापेक्षा ते शुद्ध होऊ शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं, 10 लाख पाण्याचे थेंब आपण जर मिनरल वॉटरचे घेतले, त्यात 17 थेंब हे प्रदूषित असतील. त्याच्यापेक्षा जास्त शुद्ध ते होऊ शकत नाही.
ते नसतं. बरं. पण छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील पाण्याची जेव्हा शुद्धता तपासल्या गेली, त्याचं पोल्युशन युनिट होतं, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 3. आजही म्हणजे आज आपण जे मिनरल वॉटरचं पाणी पितो त्याच्या 6 पट शुद्ध पाणी छत्रपती शिवराय आपल्या मावळ्यांना देत होते, स्वतः पित होते. म्हणजे जलतज्ञ आज 3 म्हटले तुम्ही, पूर्वी 100% म्हणजे शून्यच किंवा 2 pollution 1 असेल. म्हणजे जलतज्ञ शिवाजी महाराज आपल्याला लक्षात येतात. अनेक गोष्टी सांगता येतील. आज आपण एखाद्या गावाची जर रचना पाहिली, एखाद्या गावाची लोकसंख्या असते 10,000. आता राज्यकर्त्यांनी ही गोष्ट छत्रपतींकडून डोक्यात घेतली पाहिजे असं मी नेहमी सांगत असतो. कारण गावाची लोकसंख्या असते 10,000 आणि 10,000 लोकसंख्येला पाणी पुरावं म्हणून पाण्याची टाकी बांधली जाते, पाण्याची व्यवस्था केली जाते, 10,000 लोकांना पाणी पुरतं. पण होतं काय, 10 वर्षांनी 15 वर्षांनी गावाची लोकसंख्या वाढते, 10,000 लोकसंख्या 20,000 होते. तेव्हा 10 वर्षापूर्वी केलेली पाण्याची व्यवस्था आता लोकांना पुरत नाही आणि म्हणून पुन्हा गावाच्या दुसऱ्या भागामध्ये नवीन पाण्याची टाकी उभारली जाते. म्हणजे आजचे राज्यकर्ते आज जे पाण्याचं नियोजन करतात ते 10 वर्षांनी 20 वर्षांनी 30 वर्षांनी तोडकं पडतं, कमी पडतं आणि पुन्हा नवीन योजना आपल्याला आणावी लागते. पण तुमच्या माहिती करता सांगतो, छत्रपती शिवरायांनी आपली राजधानी रायगड बांधली 1670 ते 1674. असे 4 वर्ष रायगडचं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी केलं. ते बांधकाम चाललं आणि मग रायगडावर राज्याभिषेक होणार आहे आणि राज्याभिषेकासाठी खूप गर्दी जमणार आहे हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी मग तिथं काही तलाव खोदले, कुशावर्त तलाव असेल, काही पाण्याचे टाके खोदले, विहिरी खोदल्या. रायगडावर सगळ्यात जास्त गर्दी जमली तो दिवस होता राज्याभिषेकाचा, 6 जून 1674. वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांमध्ये वेगवेगळे आकडे आहेत की किती लोक जमली. आपण असं धरूया 25,000 लोक त्या काळात जमली. मग 25,000 लोकांना त्या दिवशी पाणी पुरलं. आज 350 वर्षानंतर सर काय परिस्थिती आहे? रायगडचा आकडा मी शोधून काढला की रायगडला आज किती पर्यटक भेट देतात. 2025 सालचा आकडा आहे की रायगडला दरवर्षी 25 लाख प्रवासी भेट देत आहेत. याचा अर्थ दिवसाला 8,000 लोक रायगडला भेट देत आहेत एका दिवसाला. म्हणजे आणि हा सरकारी आकडा आहे. खाजगी माझं मत असं आहे वर्षाला 50 लाख लोक सहज भेट देत असतील. पण आपण हा सरकारी आकडा आपल्या याच्यात घेतलेला आहे, कॅल्क्युलेशन मध्ये घेतलेला आहे, आपल्या आकडेमोडमध्ये घेतलेला आहे. 7 ते 8,000 लोक एका दिवशी आज रायगडला भेट देत आहेत. म्हणजे 300 वर्षापूर्वी जेवढं पाणी रायगडला एका वर्षात लागायचं तेवढं एका दिवसात लागतंय. पण रायगडला पाण्याचं दुर्भिक्ष आहे, रायगडला पाण्याची टंचाई आहे अशी बातमी तुम्ही कधी पेपरात वाचले का? आणि रायगड इतका उंच आहे, मोटारीनं पाणी वर चढवता येत नाही. त्यामुळे 300 वर्षानंतर देखील आज 25 लाख लोकांना वर्षाला पाणी पुरेल इतकं पाणी त्या रायगडावर उपलब्ध आहे. म्हणजे 300 वर्षापूर्वीचा पुढचा विचार करणारे छत्रपती शिवराय आपल्याला समजतात. हे अपरिचित शिवराय आहेत. आणि रायगड विषयी सांगायचं सर तर रायगड ही राजधानी आहे. या रायगड विषयी तुम्हाला काही सांगतो. महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडणारी काही मोजकी ठिकाणं आहेत, त्यापैकी रायगड एक आहे. प्रचंड पाऊस रायगडवर पडतो. आणि माझं तुम्हाला आव्हान आहे, प्रेक्षकांना आव्हान आहे, आता पावसाळा सुरू आहे, प्रचंड पाऊस रायगडावर पडतो. तुम्ही पावसाळ्यात रायगडावर जा. पाऊस दो पाऊस कोसळतो, 2 तास 3 तास 5 तास पाऊस कोसळतो. पण पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटात सारा रायगड कोरडा होतो. पाणी थांबलेलं आहे, डबका आहे, पाण्याचे तलाव साचलेले आहेत, अशी 1 इंच जागा दिसत नाही. कारण काय असावं? शास्त्रज्ञांनी शोध घेतला तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या डोक्यात आहे की प्रचंड पाऊस इथं पडेल आणि इथं आपल्याला राजधानी उभी करायची आहे, इथं आपल्याला हजारोंचं सैन्य ठेवायचं आहे आणि प्रचंड पडणाऱ्या पावसाचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. आणि म्हणून या किल्ल्याच्या खाली जमिनीमध्ये 6.5 किलोमीटर लांबीची
मातीची आणि धातूची पाईपलाईन महाराजांनी केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे आज आपल्याकडे आजही ती वर्किंग मध्ये. हो, आज आपल्याकडे भूमिगत गटारींचं काम सुरू आहे, आज सुरू आहे. पण महाराजांनी हा प्रयोग 300 वर्षापूर्वी अतिशय यशस्वीरित्या रायगडवर राबवलेला आपल्याला दिसतो. रायगडवर तुम्ही जर गेलात, महादरवाजानं खाली कुशावर्त तलावाकडे जर तुम्ही उतरलात, तर त्या कुशावर्त तलावाजवळ तुम्हाला एक स्मारक दिसतं. सर, ते स्मारक नाही आहे, ते पर्जन्यमापक यंत्र आहे. अच्छा. पाऊस किती पडला ते मोजणारं ते यंत्र आहे. बर, त्या काळी त्यांनी हा विचार केला होता. भारतामध्ये पर्जन्यमापक यंत्र जर पहिल्यांदा कुणी बांधलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. या पर्जन्यमापक यंत्राच्या बाजूलाच कालघटिका यंत्र आहे. म्हणजे वेळ किती चालू आहे, महिना कोणता चालू आहे, वर्ष कोणतं सुरू आहे हे ओळखण्यासाठी हे यंत्र अनेक ठिकाणी आहेत. पण ते यंत्र देखील त्या रायगडावर आपल्याला पाहायला मिळतं, कालघटिका यंत्र. सर, खरं तर तुम्ही जेव्हा आता या गोष्टी सांगताय, अपरिचित शिवराय हा जो विषय आपला सुरू आहे, जेव्हा मी तुमच्याशी मी अक्षरशः ब्लँक झालो की मला तुम्हाला पुढे काय विचारायचं. कालघटिका यंत्र, पर्जन्यमापक यंत्र, की आज आपण जे सॅटेलाइटचा उपयोग करून बरेचसे अवकाशामध्ये उपग्रह सोडून ज्या गोष्टी आपण आज करतोय, ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1600 16व्या शतकामध्ये माफ करा, की त्यांनी या गोष्टीचा विचार केला आणि तशी यंत्रणा उभी केली. खरं तर या गोष्टी आपल्यापासून दुरावल्या होत्या, त्या कोणी सांगत नाही. आपल्याला सांगतं संभाजी राजे असे होते, तसे होते, त्यावरती वादविवाद. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या 2 बायका, मग काही लेखक आहेत त्यांनी चुकीचं काहीतरी लिहून ठेवायचं आणि महाराष्ट्राला खिळवून ठेवायचं. परंतु जे अपरिचित शिवराय आहेत, खरं तर खूप कमी शब्दामध्ये तुम्ही आम्हाला त्यांचं दर्शन करून दिलं. सर, महापुरुषांवरती जेव्हा आपण बोलतो तेव्हा खूप संवेदनशील बोलणं असावं. खरं आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा वेळी आमच्याकडनं काही प्रश्न चुकीचे निघायला नको म्हणून आम्ही फार या गोष्टी टाळत असतो. परंतु तुम्ही आज मंचावर आले, तुम्ही बरेचसे शिवाजी महाराज असेल, महाराणा प्रताप असेल, यांच्यावरती तुमचा काळा अभ्यास आहे. तर अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या अपरिचित आहे आम्हाला, की अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगता येतील की छत्रपती असे नव्हतेच, ते असे होते. लिहिलंय चुकीचं, पण ओघाने त्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्याच नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही आता संभाजी महाराजांचा संदर्भ दिलात सर. संभाजी महाराजांना सुद्धा काही इतिहासकारांनी रगेल आणि रंगेल म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराज यांचं सारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं नाही. छत्रपती शिवरायांच्या खालोखाल जर आणखी नेतृत्व कोणी चांगलं केलं असेल तर ते संभाजीराजांनी केलेलं आहे. आणि संभाजीराजांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. संभाजीराजांचं वय 8-9 वर्षाचं असेल आणि संभाजीराजांना आपल्यासोबत शिवाजी महाराज घेऊन गेलेले आहेत आग्र्याला. औरंगजेबाच्या भेटीसाठी जेव्हा गेले तेव्हा संभाजीराजांना घेऊन गेले. मी कधी कधी विचार करतो का घेऊन गेले असतील. छत्रपती शिवरायांना दाखवायचं असेल की शंभूबाळ, तुम्ही आजपर्यंत आमचं यश पाहिलं, आमची कीर्ती पाहिली, आमचे विजय सोहळे पाहिले, आता शत्रूला कसं तोंड द्यावं लागतं. आपण आज पराभूत आहोत, आपण तह केलेला आहे, आणि तेव्हा कसं बोलावं लागतं. आणि तेव्हा बोलताना सुद्धा आपला स्वाभिमान मात्र कसा सोडावा लागत नाही, हे शंभूराजांनी डोळ्यांनी पाहावं म्हणून आग्र्याला घेऊन गेले. आणि औरंगजेबानं एक हत्ती भेट दिलेला आहे संभाजीराजांना. आणि बाजूला दिलेर खान बसलेला आहे. दिलेर खानानं कुत्सितपणे विचारलं संभाजीराजांना कि शंभूराजे, अरे आप इतने छोटे हो, हाथी इतना बड़ा है, आप इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. 7-8 वर्षाचे संभाजीराजे या दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देतात कि दिलेर चाचा, अरे ये तो जानवर है, उस पर बैठकर उसे ले जाएंगे,
नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, पर हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप दिल्ली कैसे लाओगे, आगरा कैसे लाओगे? एकदम छान उत्तर दिलं. हे आपले संभाजीराजे आहे. Yes. अशा 100 गोष्टी सांगता येतील. हे तेजस्वी इतिहास आहे, हा अंगार आहे. बरोबर. अगदी अगदी. आणि- खरं तर काही लोक जे संभाजीराजांबद्दल चुकीचं विधान करतात, आजही काही असे नासके लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. हे महापुरुष ज्यावेळी घडत असतात ना, त्यांचे जे गुरुकुलं असतात, गुरुकुलं हे आईला बापाला पदराला धरून बांधलेले नसतात. जन्म झाला त्या दिवसापासून त्यांचं शिक्षण सुरू होतं. आणि मा जिजाऊ सारख्यांनी जे शिवराय घडवले त्यांनीच संभाजी घडवले. आणि त्या संभाजीराजांना एकही लढाई आपण फक्त वाचतो की हारले नाही, पण त्याच्या मागे त्यांनी केलेला जो अभ्यास आहे, केलेला जो त्याग आहे, आणि त्यात तुम्ही जर त्यांना रंगेल म्हणत असाल तर तुमच्या इतके चुकीचे लोक या पूर्ण महाराष्ट्रात किंवा सृष्टीवरती नसावे. खरं तर सरांना मी मध्येच थांबवून काही गोष्टी मला सरांसोबत क्लिअर करायच्या होत्या की माझा जो विषय त्यांना दिला होता, माझं विषयांतर होत होतं. सर, तुम्ही अपरिचित शिवराय आम्हाला सांगितले, परंतु जेव्हा शिवराय स्वराज्य उभं करत होते, स्वराज्य सहज चला इथे किल्ला बांधू, तिथे पाणी व्यवस्था करू, असं स्वराज्य उभं राहिलं नाही. परंतु यासाठी कुठेतरी आर्थिक नियोजन असेल, कुठेतरी त्यांचे असे काही सोर्स असतील की जिकडनं त्यांना उत्पन्न मिळत होतं, किंवा आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करून, तर शिवरायांनी या सगळ्या आर्थिक बाजू कशा पकडून ठेवल्या? खरंय सर, शिवरायांचं आर्थिक नियोजन आपल्याला पाहायला पाहिजे. खरं म्हणजे छत्रपतींवर परमेश्वराची कृपा आहे हे आपल्याला वेळोवेळी दिसतं. छत्रपतींनी पहिलाच किल्ला जो तोरणा जिंकला, तिथं धन महाराजांना सापडल्याचा उल्लेख आहे. एका किल्ल्यावर महाराजांचा एका झाडामध्ये, काटेरी झाडामध्ये अडकून शालू पडला आणि तिथे देखील त्यांना धन सापडल्याची नोंद आहे. म्हणजे थोडक्यात हे झालं एक गोष्ट, त्या धनाचा उपयोग महाराजांनी स्वराज्यासाठी केला, पण इतक्या कमी धनामध्ये एवढं मोठं राज्य चालवणं सोपं नव्हतं. आणि आजूबाजूला पाचशा आहेत, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, मोगलशाही आहे. आणि ह्या स्वराज्याच्या वेगवेगळ्या प्रांतांवर हल्ला करतायत आणि रयतेला लुटतायत. आणि मग रयतेचं होणारं हे जे अतोनात नुकसान आहे. आणि शिवाजी महाराजांनी पगार देण्याची पद्धत सैनिकांना सुरू केलेली आहे. आणि म्हणजे इतर महाराजांच्या समकालीन जे राजे आहेत ते सैनिकांना पगार देत नव्हते, तर सैनिकांनी जी लूट केली त्या लुटीतला काही हिस्सा सैनिकांना दिला जायचा. म्हणजे समजा सैनिकांनी 100 रुपये लुटून आणले तर 70 रुपये 80 रुपये राजाचे आणि उरलेले 20 रुपये 30 रुपये त्या सैनिकाचे, अशी पद्धत होती. पण यामुळे काय व्हायचं, सैनिक अतिशय निर्दयतेनं लूट करायची. महाराजांनी ही पद्धत बंद केली, पगार देण्याची पद्धत सुरू केली. यानं काय झालं, लूट कमी झाली, अन्याय अत्याचार कमी झाले. आपल्याला फक्त लढायचं आहे, ते शत्रूच्या सैनिकांची लढायचं आहे, ही भावना बळवली. दुसरी गोष्ट मी सांगतो, छत्रपतींनी सुरत शहरावर स्वारी केली. आता माझे सुरत शहरामध्ये जवळजवळ 7 ते 8 व्याख्यानं आतापर्यंत झालेली आहेत छत्रपती शिवरायांवर. तर छत्रपतींनी सुरत लुटली. यामध्ये आपण जर आकडा पाहिला असं, सुरत हे खूप मोठं संपन्न शहर आहे. आणि याच्यावर जेव्हा छापा टाकला, खुलेआम सरसकट कत्तल केलेली नाही, फक्त 22 सैनिकांचा, 22 त्या व्यापाऱ्यांचा, सैनिक व्यापारी मिळून फक्त 22 लोकांचा मृत्यू त्या सुरत लुटीमध्ये झालेला आहे. म्हणजे जसे हे मोगल एखाद्या गावावर आक्रमण करायचे आणि हजारो शेकडो लोक मारल्या जायचे, तसा प्रकार सुरत लुटीत झालेला नाही. सुरत लुटीचं तुम्हाला आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. सुरत महाराजांनी 3 दिवसात लुटली. यावेळेस महाराजांना मिळाले 1 कोटी होन. आता 1 कोटी होन ही रक्कम अनेकांना छोटी वाटेल, पण 1 होन म्हणजे त्या काळाचे 6 रुपये. म्हणजे 1 कोटी होन म्हणजे 6 कोटी रुपये महाराजांना त्या 3 दिवसात मिळाले. 6 कोटी रक्कम ही सुद्धा आज अनेकांना छोटी वाटेल, पण 16व्या शतकातल्या त्या काळात असलेले 6 कोटी रुपये आज किती रुपये झाले
हे आपण शोधून काढायला हवं. आणि हे शोधून काढलं जातं ते सोन्याच्या किमतीवर. त्या काळी सोनं काय तोळा होतं, काय ग्रॅम होतं आणि आज काय तोळा आहे, बर. यावर त्या काळाचे पैसे आज किती असतील हे शोधल्या जातं. कारण सोन्याची किंमत जगामध्ये सगळीकडे सारखीच असते. त्या काळी सोनं होतं 50 पैसे तोळा. बर. आज जवळजवळ 1.5 लाखाच्या घरात सोनं पोहोचलेलं आहे. हो. म्हणजे आजच्या हिशोबानं जर आपण ते कॅल्क्युलेशन केलं तर त्या काळाचे 6 कोटी म्हणजे आजचे जवळजवळ 4,000 कोटी. किती? 4,000 कोटी रुपये. म्हणजे 4,000 नाही, माझा हिशोब चुकतोय, 4 लाख कोटी सर. बापरे. 4 लाख कोटी रुपये इतकी ती रक्कम होते. म्हणजे महाराष्ट्र सरकारचं एका वर्षाचं आज बजेट जेवढा आहे तेवढा पैसा महाराजांनी इतक्या फक्त सुरतेतून 3 दिवसात कमावलेला आहे. बरोबर. आणि व्यावसायिकांनी, आजच्या तरुणांनी छत्रपतींचं हे अर्थशास्त्र लक्षात घ्यावं. बरोबर. आणि तरीही छत्रपतींना या सोन्याचा, या संपत्तीचा अभिमान मात्र नाही आहे. बिलकुल नाही. आणि म्हणून छत्रपतींना श्रीमंत योगी असं म्हटलं जातं. वा. महाराज प्रचंड श्रीमंत आहेत परंतु योग्यासारखे जगले आणि म्हणून श्रीमंत योगी महाराजांना म्हटलं जातं. महाराजांनी काही पथ्य आपल्या आयुष्यामध्ये पाळलेले आहेत सर, ते तुम्हाला सांगतो. उत्तम चारित्र्य हे छत्रपतींचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला मी मुद्दामून सांगतो की इतका उत्तम चारित्र्याचे राजा जगामध्ये फार दुर्मिळ झालेले आहेत. अनेक राजे होऊन गेले, लाखो राजे होऊन गेले. बरोबर. छत्रपती शिवराय असतील, हिंदू सूर्य महाराणा प्रताप असतील, यांच्यासारखं उत्तम चारित्र्य कुणी जपलं नाही. फार कमी राजे आहेत. छत्रपती शिवरायांचा मृत्यू होतो, सेतू माधवराव पगडी यांच्या पुस्तकात तुम्हाला ही गोष्ट वाचायला मिळेल. आणि ही गोष्ट औरंगजेबाला माहिती पडते. औरंगजेब तेव्हा असा सिंहासनावर बसलेला असतो. पण ही गोष्ट ऐकून औरंगजेब सिंहासनावरून उभा राहतो आणि म्हणतो की शिवा बहुत बहादूर था, कोई बड़ी बात नहीं थी. तो शिवाजी म्हणत नसे, शिवा म्हणत असे. बरोबर. औरंगजेब म्हणतोय शिवा बहुत बहादूर था, अरे कोई बड़ी बात नहीं थी. शिवा बहुत दौलतमंद था, कोई बड़ी बात नहीं थी. शिवा बहुत अक्कलमंद था, ये भी कोई बड़ी बात नहीं थी. अशा 3-4 गोष्टी तो सांगतो औरंगजेब. आणि शेवटी असं म्हणतो की माझ्याजवळ नव्हत्या अशा 2 गोष्टी मात्र त्या शिवाजवळ होत्या. अरे कोणत्या 2 गोष्टी? हे मनभर साम्राज्य असलेल्या औरंगजेबाकडे ज्या 2 गोष्टी नव्हत्या ते कणभर स्वराज्य असलेल्या माझ्या छत्रपतींकडे होत्या. कोणत्या 2 गोष्टी? औरंगजेबाच्या शब्दात सांगायचं तर औरंगजेब म्हणतो पहली बात सिवा का कोई सिपाही गद्दार नहीं था, और दूसरी बात सिवा का चारित्र्य बड़ा ही ऊंचा था. औरंगजेबासारखा कट्टर शत्रू सुद्धा छत्रपती शिवरायांच्या चारित्र्याचं कौतुक करतोय. यात आमच्या राजांचा मोठेपणा साठवलेला आहे, सामावलेला आहे. आणि तरुण उद्योजकांनी असेल ही गोष्ट लक्षात ठेवावी की पैसा कमवायचा आहे आणि म्हणून कसाही कमवू नका, चारित्र्यानं कमवा. अगदी बरोबर. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला वाटतं, भारतातल्या हिंदू जगातल्या आणि अमेरिकेतल्या, इंग्लंडमधल्या, रशियामधल्या आईंना वाटतं की आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. पण महाराष्ट्रातल्या आईला वाटतं की आपल्या मुलानं चांगला डॉक्टर व्हावं, आपल्या मुलानं चांगला इंजिनियर व्हावं, आपल्या मुलानं चांगला शिक्षक व्हावं. या चांगल्या शब्दामध्ये त्यानं चारित्र्य जपलं पाहिजे हे सामावलेलं आहे. खूप खूप सुंदर तुम्ही छत्रपतींबद्दल सांगताय. अक्षरशः माझ्या अंगाला पूर्ण काटा येतं. सर, एवढा चारित्र्यवान माणूस महाराष्ट्राला लाभला किंवा महाराष्ट्र हा पूर्वी महाराष्ट्र नव्हताच, की ज्या माणसामुळे महाराष्ट्र मिळाला, ज्या माणसामुळे हिंदुत्व टिकलं, ज्या माणसामुळे आज आपण हिंदू राष्ट्रामध्ये अगदी गर्वाने मान उंच करून चालतो, ज्या छत्रपती शिवरायांबद्दल आपण अभिमानाने सांगतो, ज्या अभिमानाने आपली छाती फुलून येते, तर अशा या छत्रपती शिवरायांना आमच्या गावठी मंचाकडनं मी मध्येच थोडासा एक वेळ काढून मानाचा मुजरा देईन की आम्हाला सौभाग्य लाभलं की अशा व्यक्तींबद्दल आम्ही बोलण्यासाठी सरांना बोलवतोय. खरं तर सर खूप विषय आहेत. तुम्ही मगाशी बोलता बोलता क्रांतीसूर्य महाराणा प्रतापांबद्दल वक्तव्य केलं, तर थोडक्यात सर आम्हाला महाराणा प्रताप पण समजून घ्यायचे
जास्त वेळ न घेता आमच्या प्रेक्षकांना महाराणा प्रताप कोण होते, काय होते, कसे होते जरा सांगा. खरंय. तुम्हाला सांगतो सर, महाराणा प्रतापांवर बोलणारा एक वक्ता मी आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. मी एक शिक्षक देखील आहे आणि उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात मे महिन्यामध्ये, आणि तेव्हा महाराणा प्रतापांची जयंती 9 मेला असते. आणि मग शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळे मला प्रचंड फिरायला मिळतं या महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि हिंदू सूर्य महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी जवळजवळ कमीत कमी 10,000 ते 15,000 किलोमीटरचा प्रवास सर मी करत असतो. आणि एक झालेला आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास तरी महाराष्ट्राला जगाला माहिती आहे, पण महाराणा प्रतापांचा इतिहास महाराष्ट्रात मात्र थोडासा झाकळला गेलेला आहे, तो अपरिचित राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही महाराणा प्रतापांच्या आईचं नाव सांगा असं जरी विचारलं तरी ते पटकन सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे. महाराणा प्रतापांबद्दल एक जुबबी गोष्टी लोकांना माहिती असतात. त्यांचा चेतक नावाचा घोडा असेल, हल्दीघाटीचं युद्ध असेल आणि महाराणा प्रताप नाव असेल, एवढ्या अशा 2-4 गोष्टी लोकांना माहिती असतात. पण सर, महाराणा प्रतापांचा इतिहास इतका सुंदर आहे आणि प्रेरणा देणारा आहे, तुम्हाला काय सांगू. म्हणजे फक्त 300 मैल परिघाचं मेवाड नावाचं जे राज्य आहे, आणि महाराष्ट्रात जसा सह्याद्री पर्वत आहे तसा राजस्थानमध्ये अरवली नावाचा पर्वत आहे. अरवली हा शब्द आरवला नावाच्या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. आरवलाचा अर्थ होतो आडवा पसरलेला, आणि खरोखर हा पर्वत आडवा पसरलेला आहे. त्या राजस्थान पासून थेट दिल्लीपर्यंत पसरलेला आहे. 700 मैल लांब इतका तो आहे. एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या ऋषीप्रमाणे तो पर्वत आहे. आणि त्याच्या कुशीमध्ये हे मेवाड नावाचं राज्य आहे. आणि या मेवाड राज्याचं वैशिष्ट्य असं की याचं वैशिष्ट्य असं की एकाच वंशावळातील माणसांनी याच्यावर 1000 वर्ष राज्य केलेलं आहे. असा हा जगातला एकमेव वंश आहे. या वंशाचे आद्य पुरुष आहेत ते आहेत बाप्पा रावळ. 7.25 फूट उंच असलेले बाप्पा रावळ आहेत. आणि त्याच वंशामध्ये महाराणा प्रतापांचा जन्म झालेला आहे. महाराणा प्रतापांच्या म्हणजे जगामध्ये सगळ्याच राजांच्या कमरेला 2 तलवारी असतात, 1 तलवार असते, परंतु माझ्या महाराणा प्रतापांच्या कमरेला मात्र 2 तलवारी आहेत. कारण काय आहे? कारण महाराणा प्रताप एक क्षत्रिय आहेत, आणि क्षत्रियाची व्याख्या अशी केलेली आहे की क्षत्रिय काय करतो, काय असतो, तो काय नियम पाळतो. तो जो युद्धामध्ये जो शरण आलेला आहे त्याला क्षत्रिय कधी ठार मारत नाही. ज्याचे केस विस्कटलेले आहे, जो वेडा आहे, जो मनोरुग्ण आहे, त्याची हत्या करत नाही. लहान बालकाची हत्या करत नाही. आणि जो निशस्त्र आहे त्याच्यावर वार करत नाही. आणि कोणत्याही जातीची, धर्माची स्त्री आणि त्या स्त्रीच्या अब्रूवर जर संकट आलं असेल तर आपल्या प्राणाची बाजी लावून तिची अब्रू जो वाचवतो त्याला क्षत्रिय असं म्हणतात. आणि महाराणा प्रताप हे क्षत्रिय आहेत. आणि महाराणा प्रतापांच्या कमरेला म्हणून 2 तलवारी आहेत. महाराणा प्रतापांच्या समोर युद्ध करताना एखादा निशस्त्र सैनिक आला किंवा एखाद्या सैनिकाचं शस्त्र, शत्रू सैनिकाचं शस्त्र तुटून पडलं, त्याची तलवार मोडून पडली, तर महाराणा प्रताप अशा निशस्त्र सैनिकावर वार करत नव्हते. आपल्या जवळची एक तलवार त्याला द्यायची, मग त्याच्याशी युद्ध करायचे. आणि म्हणून महाराणा प्रतापांच्या कमरेला आपल्याला 2 तलवारी दिसतात. महाराणा प्रतापांचा जो भाला आहे हा जगातला एकमेव असा भाला आहे. म्हणजे जगामध्ये एकमेव असा भाला मी म्हटलो, याचं कारण असं, जगामध्ये जेवढे भाले आहेत त्यांना 2 पाते आहेत, 2 पाते असतात. पण महाराणा प्रतापांच्या भाल्याला मात्र 6 पाते आहेत. कारलं कसं असतं तसं. मग 6 पाती असलेला हा भाला महाराणा प्रतापांना कोणी दिला? कोणी दिला नाही. महाराणा प्रतापांनी स्वतः त्याचं डिझाईन तयार केलं आणि एका लोहाराच्या घरी सतत 15 दिवस मुक्कामी राहून स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी हा भाला तयार करून घेतलेला आहे. अशा अनेक अपरिचित गोष्टी महाराणा प्रतापांच्या संदर्भात सुद्धा आहेत. खरं म्हणजे या सगळ्याच गोष्टी सांगायला गेलो तर आपला पॉडकास्ट 10-12 तासांचा सहज नक्की. तुम्हाला तेच म्हणणार होतं सर की तुमचा खूप गाढा अभ्यास आहे. आपल्याकडं आज वेळ कमी आहे
आणि खरं तर झालं काय, प्रेक्षकांनाही सांगितलं पाहिजे. सरांनी मला 2-3 वेळा मी सरांकडे तारीख मागितली, 3ही वेळा फिक्स झाली. परंतु ते स्वतः नोकरदार असल्यामुळे त्यांना काही त्यांच्या यंत्रणेमध्ये अडचणी आल्या आणि म्हणून त्यांना आमच्याकडे येणं जमलं नाही. परंतु आजचा दिवस ठरला आणि आज माझ्याकडून अडचण आली तर मी सरांचं कौतुक मंचावर असं करेल की माझ्या अगोदर सर सेटवर होते. 1 तास सरांनी माझ्यासाठी वाट बघितली. खरं तर मी माफी मागेल, आमच्या घरामध्ये थोडंसं दुःखद निधनाचा एक प्रसंग घडला, त्यामुळे मला जावं लागलं. आणि मला त्यांचा जो आजचा पॉडकास्ट आहे, जो मला स्ट्रक्चर करायचा होता, तो मला व्यवस्थित करता आला नाही. परंतु मला गॅरंटी होती की सर हा विषय व्यवस्थित हाताळतील. मला शंका होती पॉडकास्ट कसा होईल माहीत नाही. सर खूप विषय आहेत, मी तुम्हाला विनंती करेन. ज्या विषयाला छत्रपतींचा स्पर्श झाला, येस, तो विषय सुंदरच होणार आहे सर. खूप सुंदर. आणि माझ्या मनातले जे मी ठरवलेले प्रश्न होते, मी ब्लँक झालो. कारण इतकं वेगळ्या पद्धतीने मांडणी करून, इतकं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्यापर्यंत आल्या नाही त्या सरांनी ठेवल्या. तर मी तुम्हाला नक्कीच विनंती करेल की यापुढे एक दिवस आपण पूर्ण सिरीज करूया, पूर्ण अभ्यास करून सिरीज करूया, जेणेकरून ज्या गोष्टी लोकांना माहीत नाही त्या आपल्याला आपल्या मंचामार्फत माहीत करून देता येईल. नक्की. खरं तर सर, आपण छत्रपती शिवाजी महाराज झाले, क्रांतीसूर्य महाराणा प्रताप झाले, यांच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या, बरोबर. परंतु अजूनही काही महापुरुष असतील की ज्यांच्याबद्दल तुमचा अभ्यास चांगला किंवा तुम्हाला ते आवडतात, असं कोणी आहे? नक्कीच सर. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ओके, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, अशा अनेक महापुरुषांचा जन्म या महाराष्ट्रात झालेला आहे. खरं म्हणजे मी या सगळ्या महापुरुषांवर सर बोलत असतो. म्हणजे शिवराय डोक्यावर नाही डोक्यात घ्या छत्रपतींचा विषय झाला, पण बाबासाहेबांना पुस्तकातून मस्तकात घ्या हा या विषयावर देखील मी बोलत असतो. हिंदुस्थानच्या कुशीत हवा महाराणांचा जन्म नेवा किंवा अपरिचित महाराणा प्रताप या विषयावर मी बोलत असतो. महाराष्ट्राला सुगंधित करणारे महात्मा ज्योतिबा फुले या विषयावर मी बोलत असतो. आणि म्हणजे सगळ्या महापुरुषांवर, अण्णाभाऊ साठेंवर मी बोलतो. अशा जवळजवळ सगळ्याच महापुरुषांवर मी बोलतो. आणि या महापुरुषांवर बोलताना लोकांना ज्या गोष्टी महापुरुषांच्या माहिती नाहीत, जे पैलू अप्रकाशित राहिले, असे पैलू मांडण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. सर, तुम्ही आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विषय काढला, बरोबर. खरं तर त्यांच्या 1-2 ओळी मला आठवतात. माझी मैना गावाकडेच राहिली, माझ्या जीवाची होती एक काहिली. बरोबर. तर अतिशय सुंदर त्यांचं पोवाडा असेल, गीत गायन असेल. खरे. तर त्या 2 ओळी सगळ्यांच्या लक्षात राहतील अशाच होत्या. तर मी इतरांचा विषय थोडा बाजूला ठेवून तर सर, अण्णाभाऊ साठेंचा तुम्ही विषय काढलात की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होत्या काहिली. हे त्यांचं खूप प्रसिद्ध असं गीत आहे. आजही ते वाजवल्या जातं. पण दुर्दैव असं की आजही अनेकांना ते गीत प्रेमगीत वाटतं की माझी मैना गावाकडे राहिली आणि म्हणून माझ्या जीवाची होत्या काहिली, असा अनेकांचा समज आहे. पण खरं जर आपण इतिहास पाहिला, यामागची घटना पाहिली, तर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची होती. त्याच्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं आहे. तुम्हाला इतिहास माहिती असेल. आचार्य अत्रेंनी देखील यात मोठा सहभाग घेतला होता. आचार्य अत्रे तर हातात दांडपट्टे घेऊन या लढ्यात उतरले होते असंच म्हणावं लागेल. आणि आचार्य अत्रेंनी अण्णाभाऊ साठेंना आवाहन केलं की अण्णाभाऊ, की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आता सुरू झालेली आहे, हे आंदोलन सुरू झालेलं आहे, तुम्ही या चळवळीत आलं पाहिजे. आणि उपहासाने ते म्हटले की अण्णाभाऊ, असे बिळात बसू नका, चळवळीत सामील व्हा. अण्णाभाऊंनी आचार्य अत्रेंना उत्तर दिलं की आचार्य, अरे हा अण्णाभाऊ बिळात बसलेला नाही आहे, हा अण्णाभाऊ गुहेत बसलेला आहे, ही वाघाची गुहा आहे. आणि
खरं सांगतो, अण्णाभाऊ प्रचंड ताकदीनं या लढ्यामध्ये उतरले. अण्णाभाऊ साठे हे लोकनेते आहेत. अण्णाभाऊ उभे राहिले म्हणजे हजारो लोक जमायचे, त्यांना अण्णाभाऊ मंत्रमुग्ध करून टाकायचे. आणि प्रचंड लढा या सगळ्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी दिला आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. पण एक गोष्ट झाली, एक खंत राहिली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, परंतु निपाणी आणि बेळगाव कारवार हा प्रदेश मात्र महाराष्ट्राच्या बाहेर राहिला. आणि हा प्रदेशाला उल्लेख होऊन अण्णाभाऊंनी ते गीत लिहिलंय की माझी मैना गावाकडे राहिली, म्हणजे हा तो प्रदेश आहे. अच्छा, ओके. निपाणी, बेळगाव, कारवार. आणि म्हणून माझ्या जीवाची होते काहिली, म्हणून मला त्रास होत आहे, मला दुःख होत आहे, कारण आमचा लढा होता तो संयुक्त महाराष्ट्रासाठी होता. या भागासह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून आमची तळमळ होती. असा तो इतिहास आहे सर. खरं म्हणजे या महापुरुषांवर किती बोलावं आणि किती ऐकावं असं ते होतं. ते किती मी बोलत जावं तुम्ही ऐकत जावं, ही जादू माझी नाही आहे, ही आपल्या महापुरुषांची जादू आहे. अगदी सर. खरं तर तुमचा अभ्यास खूप खूप म्हणजे वाखाणण्यासारखा आहे. परंतु तुम्ही काही गोष्टी या लिखित स्वरूपातही आमच्या प्रेक्षकांसमोर आणल्यात. बरोबर. हल्लीच तुमचं लाखो लोकांसमोर मी बोलणारच हे पुस्तकही प्रकाशित तुम्ही केलं. हो, तर काय सांगाल त्याविषयी? खरं आहे सर. हे लाखो लोकांसमोर मी बोलणारच हे पुस्तक नुकतंच मी प्रकाशित केलेलं आहे. खरं म्हणजे त्याच्यावर मी लिहिलेलं आहे की मोठमोठ्या वक्त्यांनी सांगितलेले हे नियम नाहीत, तसेच काल्पनिक देखील नाहीत. या पुस्तकात मी जे लिहिलं आहे ते कोणाची इच्छा असो वा नसो पण प्रत्येकासाठी लागू राहतील. उत्तम वक्ता व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण स्टेजवर येऊन उत्तम बोललं पाहिजे, सभा जिंकली पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण होतं काय, जेव्हा आपण व्यासपीठावर येतो आणि समजा समोर 100 लोक असतील तर या 100 जणांचे 200 डोळे आपल्याकडे रोखून पाहत असतात. आणि मग हा 200 डोळ्यांचा प्राणी आपण पाहतो आणि घाबरतो. मग आपले हातपाय लटपटायला लागतात, आपल्याला शब्द आठवेनासे होतात. असं ते होतं. असं होऊ नये, प्रत्येकाला उत्तम बोलता आलं पाहिजे यासाठी मार्गदर्शक म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अगदीच. खरं म्हणजे या प्रचंड प्रतिसाद या पुस्तिकेला मिळाला. मी जिथं जातो तिथे काही प्रति घेऊन जातो. व्याख्यान संपल्यानंतर लोक आवर्जून ती विकतही घेतात. आणि पुस्तक छोटं आहे, 60 पानांचं आहे, पण मोलाचं आहे. सर, सरांनी आता सांगितलं की जेव्हा स्टेजवरती आपण जातो तर प्रत्येकाला स्टेज फोबिया असतो. फोबिया म्हणजे तो रोगच असतो की ऑटोमॅटिक माणूस ब्लँक होतो. इकडे सर जेव्हा आले ना, माझी धावपळ सुरू होती आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व जे दिल्ली गाजवून आलंय आणि मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा माझी अवस्था हीच झाली होती. खरं तर लाखो लोकांसमोर मी बोलणारच हे जे पुस्तक आहे सर, मला लाखो लोकांसमोर नाही बोलता आलं चालेल, परंतु मला तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलता आलं पाहिजे म्हणून हे पुस्तक मी नक्कीच तुमच्याकडनं विकत घेईन. नाही, तुम्हाला ठीक आहे. अनेकांना मी आग्रह करेल सर, खूप सुंदर प्रेक्षक आहेत आमचे. आम्हाला कमेंटमध्ये एकही चुकीची कमेंट आजपर्यंत कोणी केली नाही. तर मी सगळ्यांना आग्रह करेल, ज्या कोणाला हे पुस्तक हवं आहे, मी सरांचा नंबर सुरुवातीलाच देणार आहे. आत्ताही तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर त्यांना फोन करा, तुम्हाला ते कुरिअरद्वारे हे पुस्तक नक्कीच देतील. आणि खरं तर हे पुस्तक विक्रीसाठी म्हणून आम्ही स्टेजवर दाखवत नाही किंवा या मंचावर दाखवत नाही. हे फक्त काही आपले जे तरुण आहेत की जे या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी खूप मोलाचं एक मार्गदर्शक ठरू शकतं, म्हणून मी या पुस्तकाचा आज इथे सर डिस्प्ले केला. काही हरकत. सर, तुम्ही आमच्याकडे आलात, अनेक विषय घेतले. छत्रपती शिवराय सांगितले, क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सांगितले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेही सांगितले. मी तुम्हाला अनेक अजून लोकांबद्दल चर्चा करायला सांगणार आहे, परंतु वेळेचं आपल्याला पालन करावं लागतं. खरं तर प्रेक्षकांची मी माफी मागेल. यात जर आमच्या कुठे तुम्हाला चुका वाटत असतील तर त्या पदरात घ्याव्यात. काही दुःखद घटना घडल्यामुळे आम्हाला पॉडकास्ट हा त्या स्वरूपाचा करता आला नाही. सरांनाही वाट बघावी लागली, त्यांची मी पुन्हा एकदा माफी मागतो. आणि असंच भरभरून प्रेम आमच्या गावठी बडबड या यूट्यूब चॅनलला द्या.
अनेक विषय घेऊन आपण गावठी बडबडच्या मंचावर येत असतो. मागेच आम्ही सर पत्र वाचन हा एक उपक्रम सुरू केला. प्रेक्षकांनी तिकडे आम्हाला दाद दिली की सुख आणि दुःखाचं पत्र, जसं सागर कारंडे सर वाचत होते, अगदी त्यांच्याच गोष्टीला अनुसरून आम्ही ती सुरुवात केली. त्यालाही प्रतिसाद चांगला देत आहे. तर नवनवीन उपक्रम आम्ही आमच्याकडे आणत राहू. जर कुणाला कुठे प्रोग्राम असेल, तुम्हाला सार्वजनिक व्याख्यान कुठे ठेवायचं असेल तर सरांचा मी नंबर दिला आहे. नक्कीच सर तुमच्याकडे येतील, त्यांना जसं वेळ असेल. अक्षरशः त्यांचं पुढचं सगळं शेड्यूल बिझी असतं. मला कितीतरी दिवसानंतर सरांची तारीख मिळाली. मी खूप भाग्यवान आहे. सर तुम्ही आमच्या मंचाला आला, मी तुम्हाला पुन्हा बोलवत राहील. तर कृपया आजच्या दिवस आपण इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर, एक सांगायचं आहे, गावठी बडबड या चॅनलला मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर आज अनेक पॉडकास्ट मला खरं म्हणजे यांनी एक व्यवसाय करून टाकलेला आहे. हो, पण मला यात गावठी बडबड हे एक वेगळं वाटतं की महाराष्ट्रातल्या असे गावखेड्यातले माझ्यासारखे माणसं तुम्ही शोधतात हो, आणि त्यांना महाराष्ट्रापुढे आणतात, आणि तेही तुमचा काही स्वार्थ नसताना तुम्ही ते आणतात. आणि खरं म्हणजे या गावखेड्यातल्या हिऱ्यांना तुम्ही शोधतायत, त्यांना प्रकाशमान करतायत, याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरंच तुमचं पुन्हा एकदा गावठी बडबडचं मी मनापासून अभिनंदन करतो. या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. हे चॅनल मित्रांनो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे गावखेड्यामध्ये असलेले जे तरुण आहेत, वेगळं काम करतायत, त्यांची दखल देखील हे चॅनल घेईल आणि काहींना अनेकांना अशा चांगल्या व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा मिळेल. ही धडपड त्यांची यशस्वी होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर तुमचं आणि गावठी बडबड या चॅनलचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर.